बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचं रॅकेट उघड झालेलं आहे। गरजू महिलांचा वापर केला जातो। या संदर्भात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। 3 महिलांनाही अटक करण्यात आलेली आहे। बदलापूरमध्ये स्त्री बीजाची विक्री करणाऱ्या महिलांच्या विरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर या रॅकेटच्या संदर्भात या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे। तर या महिलांच्या विरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या महिला श्रीबीज वाढवण्यासाठी लागणारे इंजेक्शन देऊन त्या महिलांचं श्रीबीज काढून त्याची विक्री करत होत्या। सुलक्षणा गाडेकर या महिलेने तिच्या घरामध्ये गरजू महिलांना पैशांचा आमिष दाखवत त्यांना श्रीबीज विकण्यासाठी तयार करायची। गर्भाशयातील श्रीबीजाची वाढ झाल्यावर त्या महिलांना एका सेंटरमध्ये पाठवून डॉक्टरकडून ऑपरेशन करून ते श्रीबीज काढून त्याची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला। या प्रकरणी बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने गाडेकरांच्या घरी धाड टाकत हे रॅकेट उघडकीस आणलं। शिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुस्कार, मंजुषा वानखेडे या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। यामध्ये सोनोग्राफी सेंटर, इंजेक्शनचा पुरवठा करणारे आणि महिलांचे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीमध्ये आणखीन कोण सहभागी याचा तपास देखील आता पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। या संदर्भातला अधिकचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। पाहूयात। ही प्रकरणी 3 महिलांवरती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून ही जी संपूर्ण जे रॅकेट आहे किंवा माहिती आहे ती समोर आलेली आहे। आज आपण त्यांच्याच घराच्या आतमध्ये आहोत। आपण पाहू शकता की याच ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन ज्या ठिकाणी औषधांचा पुरवठा असेल, त्याचबरोबर सोनोग्राफीचं काही साहित्य असेल, अशा जो साठा आहे तो या ठिकाणाहून जप्त केलेला आहे। आणि नेमकं हे काय प्रकरण आहे, त्यांचे जे पती आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमकं कधी ही घटना घडली आहे आणि तुम्ही होते का इथं आणि काय नेमकं प्रकरण आहे? हे परवाची गोष्टी आहे आणि जेव्हा घडली तेव्हा मी झोपलो होतो आणि नंतर उठला तर मला माहीत पडला की बदलापूर पोलीसवाल्याने इथे छापामारी केला आहे आणि त्या दिवशी माझ्या मिसेसला अटॅक केले त्यांनी। काही औषध असतील, त्याचबरोबर काही सोनोग्राफी असतील, अशा इथं साठा होता, अशा प्रकारचं माहिती समोर येत आहे। याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? नाही, असंच काहीच नाही आहे, ते खोटा आरोप आहे। बरं, आपले जे पत्नी आहेत त्या किती वर्षापासून हे काम करतायत? एक 3-4 वर्ष झालं असेल। या प्रकरणामध्ये आणखीन कोणी महिला किंवा डॉक्टर इतर या प्रकरणामध्ये कोणी सहभागी आहेत का याचा देखील तपास होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र या प्रकरणाविषयी पोलीस प्रतिक्रिया जी आहे ती येत नाही आहे समोर, त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये दडलंय तरी काय असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होत आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।